Next point from the halogen derivatives is elimination reaction. Elimination reaction, that means what? Dehydrohalogenation or dehydration. It is also called as a beta elimination. It is also called as a beta elimination. That means dehydrohalogenation. Dehydrohalogenation means removal of HX from the compound. It is also called as a beta elimination. What happened? I can take one example here. Alkyl halide, which halogen atom attached to that carbon, the adjacent carbon must contain beta hydrogen. This is alpha carbon and this is beta carbon. Present the hydrogen on beta carbon, it is beta hydrogens. म्हणजे ज्या कार्बनला हॅलोजन आहे तो अल्फा कार्बन असेल, ज्या कार्बनला हॅलोजन आहे तो अल्फा, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा आणि त्याच्यावरती बीटा हायड्रोजन्स असायला हवेत, हायड्रोजन्स असायला हवेत बीटा कार्बनवरती, तरच रिॲक्शन होईल. तर आता बेसिकली इलिमिनेशन म्हणजे काय? रिमूव्ह करणं. मग काय रिमूव्ह करायचं इलिमिनेशन म्हणजे? आता इलिमिनेशन करत असताना आपण ज्यावेळी सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिली त्यावेळेस इथे ॲक्वियस केओएच वापरलेलं किंवा ॲक्वियस एनओएच वापरलेलं, परंतु इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये जे काय तुम्ही केओएच किंवा एनओएच वापरणार आहात ते अल्कोहोलिक असायला हवं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन मॅक्झिमम असायला हवं. तर आता व्हॉट हॅपन इन दिस केस? Alcoholic KOH required there because of this, then elimination takes place. तर आता काय होतं ऍक्च्युअल मेकॅनिझम? तुमचा जो बेस असणार आहे फ्रॉम KOH और NOH, तर हा बेस काय करणार आहे? बीटाचा कुठलाही एक हायड्रोजन घेईल. ऑल हायड्रोजन ॲटम्स आर सेम, सो बीटा कॅन टेक वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस बीटा कार्बन. म्हणजे हा घेईल किंवा हा घेईल. म्हणजे OH कॅन टेक दिस हायड्रोजन. So that's why this carbon and hydrogen bond get break and this bond shift here. Here carbon double bond. That's why X goes outside. You can see here. It's very simple one. बेसनी बीटा हायड्रोजन घेतला त्यामुळे इथला बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला. ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड आला. इथे जर डबल बॉन्ड आला तर कार्बनची व्हॅलन्सी 1, 2, 3, 4 and 5 डबल बॉन्ड आला, तर म्हणून एक्स काय? गुड लिव्हिंग ग्रुप आहे. इट कॅन गोज आउटसाइड. व्हॉट इज युअर प्रोडक्ट? तर काय काय बाहेर पडले? इथे OH मायनस ने H प्लस घेतलाय म्हणजे H2O लॉस झालाय. ओके, त्याच्यानंतर ना हा K प्लस आणि X कंबाईन होऊन KX हा बाय प्रोडक्ट बाहेर पडला. तर बीटा कार्बन आहे, त्या बीटा कार्बनवरती 2 हायड्रोजन्स आहेत आणि अल्फा कार्बनवरती 2 हायड्रोजन्स आहे. बीटा कार्बनवरती 2 हायड्रोजन्स, अल्फा कार्बनवरती 2 हायड्रोजन्स, म्हणजे आपण याला काय म्हणणार आहोत? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, आपण त्याला इथिन म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे तुमचं काय होतंय? इलिमिनेशन होतंय. तर इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये डिहायड्रोहॅलोजनेशन होते, म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होते या रिॲक्शन मधनं, हायड्रोजन अँड halogen. That's why it is called as a dehydrohalogenation reaction. So beta elimination means what? When alkyl halide treated with alcoholic KOH or alcoholic NOH, then alkyl halide has beta hydrogen and base can take this beta hydrogen and it can this bond get break and this bond shift here. And X is a good living, it can goes outside and here formation of alpha beta double bond. म्हणजे तुम्हाला इथे अल्किन भेटते. तर आता ज्यावेळी असं असेल की समजा मी दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं, 2 ब्रोमो ब्युटेन CH3 CH Br CH2 CH3. मी एक्झाम्पल घेतलेलं आहे 2 ब्रोमो ब्युटेन. आता याच्यामध्ये हा जो ज्यावर हॅलोजन असतो तो अल्फा आहे, त्याच्या ऍडजसंट कार्बन काय आहेत? बीटा आहेत. ओके, तर आता मगाशी आपण पाहिलं का बीटा कार्बन एकच होता त्यामुळे बीटा हायड्रोजन
एकच म्हणजे बेस एकाच बीटा कार्बनचा हायड्रोजन घेत होता. परंतु आता इथे दिस कार्बन इज अल्फा अँड ऍडजसंट कार्बन इज बीटा. बोथ बीटा कार्बन आर डिफरंट. यू कॅन सी हिअर. इथे CH3 आहे, इथे काय आहे CH2 आहे. म्हणजे दोन्ही बीटा कार्बन कसे आहेत, डिफरंट आहे. मग आता याला एकाला बीटा म्हणू आणि दुसऱ्याला बीटा डॅश म्हणूया. तर there are two beta carbons. Here two products will get here, two different products. First of all, I can see here. This is beta dash and this is for beta. What happen in this case? First of all, base can take this beta dash hydrogen. म्हणजे काय होणार आहे की इथे समजा मी सेपरेट लिहिते तुमच्या लक्षात येण्यासाठी. इथे CH2 आहे आणि याला एक हायड्रोजन आहे, सेपरेट लिहिलंय फक्त. तर बेस काय करेल, OH मायनस बीटा डॅशचा हायड्रोजन घेईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा कुठे जाईल, बाहेर जाईल. बीटा डॅशचा जर बेसनी प्रोटॉन घेतला, हायड्रोजन घेतला तर काय होणार आहे, इथे बेसने हायड्रोजन घेतला, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, अल्फा आणि बीटा डॅश मध्ये डबल बॉन्ड आला, Br गोज आउटसाइड. म्हणजे तुम्हाला इथे काय भेटणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 CH3. ओके, हा बीटा डॅशचा प्रोडक्ट भेटेल. म्हणजे ज्यावेळी बेस तुमचा बीटा डॅशचा हायड्रोजन घेईल त्यावेळेस अल्फा आणि बीटा मध्ये काय येईल, डबल बॉन्ड येईल. तर हा जो प्रोडक्ट भेटलाय ह्या प्रोडक्टला म्हणायचं but1ene. ओके, देन नेक्स्ट, बेस कॅन टेक दिस बीटा हायड्रोजन. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे पहा, आय विल एक्सप्लेन हिअर. CH3 CH Br CH2 CH3. ओके, दिस इज बीटा डॅश, दिस इज अल्फा अँड दिस इज बीटा. आता इथे मी सेपरेट हायड्रोजन्स लिहिते, इथे 2 आहे. तर आय कॅन राईट डाऊन हिअर सेपरेट हायड्रोजन्स ॲटम हिअर. तर बेस काय करेल, हा हायड्रोजन घेईल, बेस कॅन टेक दिस बीटा हायड्रोजन, दिस बॉन्ड शिफ्ट हिअर आणि Br गोज आउटसाइड. दॅट मीन्स व्हॉट, तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतोय पहा, बीटाचा प्रोडक्ट आहे. तर काय भेटणार आहे, हा अल्फा आणि बीटामध्ये डबल बॉन्ड येईल, हा हायड्रोजन आणि Br बाहेर जाईल. म्हणजे काय भेटलं, CH3 CH. पहा प्रोडक्ट काय भेटते इथे लिहिते CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. ओके, हा तुमचा काय असेल, प्रोडक्ट असेल फॉर बीटा साठी. ओके, आय राईट ऑन हिअर अगेन CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 बाय प्रोडक्ट H2O प्लस KBr. म्हणजे तुम्हाला इथे 2 प्रोडक्ट भेटले, but2ene. आता याच्यामध्ये 2 प्रोडक्ट भेटले कारण 2 डिफरंट टाईपचे बीटा हायड्रोजन्स आहे, त्यामुळे इथे but1e but2ne. तर याच्यामधला जो but2ne आहे तो मेजर आहे आणि but1ne काय आहे, मायनर आहे. तर असं का, तर बिकॉज ऑफ द सेट-झिप रूल. बिकॉज ऑफ द सेट-झिप रूल. व्हॉट सेट दॅट सेट-झिप रूल, तर सेट-झिप रूल नुसार तर तुम्हाला 2 डिफरंट बीटा हायड्रोजन्स असतील, बीटा कार्बन्स वरती डिफरंट बीटा हायड्रोजन्स असतील, तर डिफरंट टाईपचे तुम्हाला प्रोडक्ट्स भेटतील. व्हॉट इज द सेट-झिप रूल, तर काय सेट-झिप रूल, in dehydrohalogenation reaction, more substituted alkene form as a major product. That means what? You can see here about the but1ene आणि but2ene. तुम्हाला 2 प्रोडक्ट्स भेटलेले, एक भेटलेला आहे but1ene
एक प्रोडक्ट आहे ब्यूट 1ENE आणि त्याचं स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. दुसरा जो प्रोडक्ट आहे तो आहे ब्यूट 2ENE. तर काय CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. ओके. तर आता इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे आता सेटझिप रूलचं स्टेटमेंट काय आहे, इन डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन मोर सबस्टिट्युएटेड अल्किन फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट. दॅट मीन्स वॉट, ज्या डबल बॉन्डच्या कार्बनला जेवढे अल्काइल ग्रुप जास्त असेल तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. आता इथे जर पाहिलं, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन्स आहे आणि ह्या कार्बनला हा अल्काइल ग्रुप आहे, म्हणजे हा मोनो सबस्टिट्युएटेड आहे. डबल बॉन्डच्या कार्बनला अल्काइल ग्रुप जेवढे जास्त असतील तेवढी त्या कंपाऊंडची अल्किल ग्रुपची स्टॅबिलिटी जास्त असेल. आता ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला एकच अल्काइल ग्रुप आहे. म्हणजे आता इथे ब्यूट 2ENEच्या बाबतीत पाहिलं की हा जो डबल बॉन्डचा कार्बन आहे याला 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहे. किती? 2 अल्काइल ग्रुप, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तर याला एक आणि याला एक असे 2 आहे, म्हणजे हा डाय सबस्टिट्युएटेड अल्किन आहे. म्हणजे ब्यूट 1E आणि ब्यूट 2ENE मध्ये ब्यूट 2ENE मोर स्टेबल असणार आहे, कारण डबल बॉन्डच्या कार्बनला जेवढे अल्काइल ग्रुप जास्त असतील तेवढी त्या अल्किन ग्रुपची स्टॅबिलिटी काय असेल, जास्त. इथे अल्काइल ग्रुप 2 आहे, म्हणजे हा कसा असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. इथे अल्किल ग्रुप एकच आहे, तर याची स्टॅबिलिटी कशी असणार आहे, लेस असणार आहे. फॉर एक्झाम्पल, द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप इन्क्रीजेस. समजा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्डच्या कार्बनला 2, 3 आणि 4, म्हणजे 4 अल्काइल ग्रुप आहे. त्याच्यानंतर ना इथे जर पाहिलं तर इथे किती आहे, R R R H, इथे 3 आहे. तर इथे डबल बॉन्ड, इथे R R H H, इथे 2च आहे. इथे किती आहे, डबल बॉन्ड C R H H H, म्हणजे इथे अल्काइल ग्रुप 4 आहे, इथे 3 आहे, इथे 2च आहे आणि इथे एकच आहे. तर जेवढे डबल बॉन्डच्या कार्बनला अल्किल ग्रुप जास्त असेल तेवढी त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. यू कॅन सी हिअर द टोटल नंबर ऑफ अल्काइल ग्रुप, हिअर 4, हिअर 3, हिअर 2 and here only 1. The more stable compound is this tetra substituted, then stability decreases, tri substituted, di substituted and this is mono substituted. Tri म्हणजे 4 अल्काइल ग्रुप, टेट्रा सबस्टिट्युएटेड, ट्राय, डाय आणि मोनो सबस्टिट्युएटेड अल्किन. तर आता यू मस्ट रिमेंबर की जर डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन असेल तर डबल बॉन्डच्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोण वाढवतं, तर हे अल्काइल ग्रुप, हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात, ते डबल बॉन्डच्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात. तर इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये कुठले कुठले पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर फर्स्ट पॉइंट आपण डेफिनेशन पाहिली, इलिमिनेशन कशाला म्हणायचं, त्यालाच बीटा इलिमिनेशन म्हणायचं किंवा डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन. फॉर द बीटा इलिमिनेशन रिक्वायर्ड बीटा हायड्रोजन्स, then base can take this beta hydrogen and this bond shift here and X goes outside and the double bond form between alpha and beta carbon. There are 2 different types of beta hydrogen. Then you can use Setzip rule. According to Setzip rule, you got there are 2 products. The one product is major and another product is minor. Because of this Setzip rule, dehydrohalogenation reaction more substituted alkene form as a major product, and because the number of alkyl group to the double bond carbon increases, the stability of alkene group increases. Next video will discuss reaction with active metals.